श्रद्धा कुलकर्णी है। मैं डिजिटल मीडिया संपादक हूँ नाजिलगांव परिसर से। तो आपसे कुछ मतलब मैंने सबने बताया था की आप आ रहे हैं। आपण महिलांसाठी स्वतंत्र राजकीय नेतृत्व उभं करत आहात, पण अजूनही खेड्यापाड्यातील महिलांचा आवाज दुर्लक्षित का होतो, यावर आपली काही भूमिका आहे? भूमिका हेच आहे की महिलांना आपला पक्ष आहे स्वराज्य शक्ती सेना, त्याच्या माध्यमातून आपल्याला महिलांना सशक्त करायचं आहे आणि जागरूक पण करायचं आहे. क्योंकि आज जे तळागाळामध्ये जाऊन मी काम केलेलं आहे, महिलांमध्ये हे बघितलेलं आहे की महिलांना आपले स्वतःचे अधिकार काय असतो ते जानकारी नाहीच आहे. ते जानकारी देण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत आणि महिला सशक्तीकरण करण्यासाठी जे येणारी निवडणूक आहे त्याच्यामध्ये माझा जास्तीत जास्त लक्ष आहे की जास्तीत जास्त महिला उभे राहिली पाहिजे. तर आजच्या तरुणांसाठी आपण कोणत्या योजनांना प्राधान्य देणार आहात, खास करून ग्रामीण भागातील? रोजगार भेटला पाहिजे आणि जे चांगलं शिक्षण भेटला पाहिजे त्यांना. क्योंकि जरी चांगलं शिक्षण भेटला तो 100% त्यांना रोजगार भेटू शकते. नाही तर तुम्हाला माहिती आहे आज मी काम करताना बघितलेलं आहे आणि खूप लोकांची कंप्लेंट पण येतात की युवा जे आहे त्यांचं जे शिक्षण आहे त्यांना फक्त मराठी येते है ना. आज भाषावरती चालू आहे महाराष्ट्रामध्ये की फक्त मराठी शिकवा, पण जरी फक्त मराठी शिकली ते मराठी जे आहे आपली मातृभाषा ते पोटातून येते, ते शिकण्याची गरज नाहीच आहे. पण जे अंग्रेजी आणि हिंदीचं ज्ञान होणं खूप गरजेचं आहे. क्योंकि जे फक्त मराठी भाषी आहे त्यांना जे स्टुडंट आहे युवा त्यांना मुंबई आणि पुण्यासारखी मोठी सिटीमध्ये मोठी कंपनीमध्ये रोजगार भेटत नाही. 5,000 रुपयासाठी काम करावं लागते मुंबई आणि पुण्यामध्ये. क्यों? क्योंकि अंग्रेजी आणि हिंदीचं ज्ञान नाही त्याच्यासाठी. तो माझा जे युवा आहे त्यांच्यासाठी हेच लक्ष आहे की त्यांच्या शिक्षण कमीत कमी 3 भाषाचं ज्ञान व्हायला पाहिजे, मराठी, हिंदी, इंग्लिश. ज्यानेकरता चांगलं शिक्षण जरी भेटला तर 100% चांगला रोजगार पण भेटू शकतो. धनंजय मुंडे साहेब तर आहेतच राजकारणामध्ये, तर त्यांनी जसं राजकारणामध्ये काही गोष्टी केल्या असतील, काही संघर्ष असेल त्यांचा पण, तर तुम्ही त्यांच्याकडून कुठल्या गोष्टी घेऊ इच्छित आहात की राजकारणासंदर्भात? हां, तो माझे इन्स्पिरेशन पण आहे, तो माझे आयडियल आहे. खरंच माझा नवराही माझा आयडियल आहे. क्योंकि 27 वर्ष त्यांच्यासोबत संसार केलेला आहे आणि आज मी अगोदर पण सांगितलेलं आहे धनंजय मुंडे सारखा राजकारणी कोणीही नाही आहे पूर्ण भारतामध्ये. जरी आज त्यांच्याकडे गलत लोकांची जे टोळी काढली तो त्यांच्यासारखा राजकारणी कोणी होऊ शकत नाही भारतामध्ये. इतका चांगला आणि इतका मतलब खरा नेतृत्व आहे आणि त्यांनी जे एकदम लोकांच्यासाठी खरेपणाचे काम केले आणि त्यांनी जे नावावर लक्ष दिला गेले 27 वर्ष आणि त्या संघर्षामध्ये मी खांद्याचे खांदा मिळून त्यांच्या साथ दिलेला, ते गोष्टी मी घेऊन चालणार. सत्ता आणि कुटुंब यामधील समतोल साधताना कोणती आव्हाने येतात? सत्ता आणि कुटुंब यामधील समतोल साधताना कोणती आव्हाने येतात तुम्हाला डेली लाईफमध्ये? म्हणजे तुमचं राजकारण आणि तुमचं कुटुंब या दोन्ही गोष्टी तुम्हाला ऍडजस्ट करण्यासाठी काही आव्हाने येत असतील ना, संघर्ष करण्यासाठी? क्या तकलीफ आती है वो आप कैसे फेस करते? मी तकलीफ काहीच नाही आहे क्योंकि मी पण खूप सौभाग्यशाली आहे की आज नवरा माझी खूप मोठी जिम्मेदारी जो होता, माझ्या मुलाबाळांपेक्षा मोठी माझी जिम्मेदारी जो होता ते माझा नवरा होता. तो आज माझ्यासोबत राहिला नाही आणि माझे मुलाबाळा जे आहे ते आज मोठे झालेले, त्यांना माझी काय गरज नाही. तुम्ही आज एकटी आहे आणि एकटी आज देवाभरोसे लढत आहे, तुम्हाला जास्त प्रॉब्लेम फेस नाही करावा लागतो. आपण पुढील निवडणुकीत सक्रिय सहभाग घेण्यासाठी विचार करत आहात का? पुढील निवडणुकीमध्ये सक्रिय अब आगे जाके कुछ इलेक्शन में आप रहने के लिए आपली स्वराज्य शक्ती सेना पार्टी मी उभा केलेली आहे. पार्टी जी आहे आपली पार्टीच्या सगळे मोठा ध्येयधोरण जे आहे
आज तुम्ही बघू शकता एकच घरामध्ये नवरा राष्ट्रवादीमध्ये आमदार आहे, तो बायको BJPची खासदार आहे आणि जे सून आहे वो शिवसेनाची जिल्हा अध्यक्ष आहे. ते पूर्ण घराणेशाहीने ना पूर्ण जडामध्ये गेलेली, भारताची जडामध्ये घराणेशाही गेलेली आहे. ते संपवण्याचा मी प्रयत्न करत आहे. त्याच्यासाठी स्वराज्य शक्ती सेना पक्ष काढलेला आहे आणि येणारी सगळी स्थानिक निवडणुकीमध्ये सगळे नवीन लोकांना आपण संधी देणार आहोत. पक्षाच्या महिला नेतृत्वात आपण स्वतःला कुठे पाहता? पक्षात महिलांना पुरेशी संधी मिळते का? दुसऱ्या पक्षामध्ये, आपल्या पक्षामध्येच. आपल्या पक्षामध्ये तो 100% आपण जास्तीत जास्त माझा हेच प्रयत्न चालू आहे. माझा हेच प्रयत्न सुरू आहे की जास्तीत जास्त महिला पुढे यायला पाहिजे. आज तुम्ही बघू शकता भारताच्या इतिहासमध्ये महिला CM झालीच नाही, महिला मुख्यमंत्री झाली नाही. तो दुर्भाग्य आहे. आणि जे महिला बसलेली आहे ते फक्त महिलांवरती अत्याचार झाल्यानंतर, मृत्यू झाल्यानंतर त्यांचा फक्त एकच स्टेटमेंट असतो, आमचे शहारे येतात, आमच्या डोक्या काम करणं सुन्न झालेलं आहे. अरे पण तुम्ही त्याच्यासाठी नाही आहे, तुम्ही महिलांसाठी काय करत आहे? हे जे महिला बसलेली ते काय करत नाही. त्याच्यासाठी माझं एकच लक्ष आहे की महिला जास्तीत जास्त, जे चांगली महिला जे काय बदलाव घडू शकतो महाराष्ट्रामध्ये, अशी महिला आपल्याला महाराष्ट्रामध्ये उभे करायचे. आपल्या सभांमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला सहभागी होत आहेत का? हे केवळ प्रतिमा व्यवस्थापन आहे की एक बदलाची सुरुवात? 100% खूप. आणि जसं की मी लढा दिलेला आहे स्वतःचे नवरेला, जे माझ्यावरती अत्याचार केला, तो जोपर्यंत माझा नवरा माझ्या सोबत होता मी अत्याचार सहन केला. पण जरी तुम्ही मला वेगळा करून दिला, तुम्ही कशाला गप्प बसता? तो जो लढा मी दिलेला आहे त्या बघताना आज खूप महिला पुढे येत आहे, माझ्याकडे येत आहे आणि लढण्यासाठी एकदम खंबीर आहे महिला. आज त्यांच्यासाठी मी एक इन्स्पिरेशन आहे. तो त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट आज महाराष्ट्रामध्ये महिलांमध्ये खूप मोठा बदल आपल्याला देखण्यासाठी मिळते. संभाजीनगरच्या दौऱ्यात आपली मुख्य उद्दिष्टे कोणती आहेत? इथल्या महिलांच्या समस्या ऐकण्यासाठी काही स्वतंत्र प्लॅटफॉर्म उघडण्याचा विचार आहे का? 100% आज आपण मी प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे. जसं की मी सांगितलेलं आहे, येणारी निवडणूकमध्ये महिलांना सपोर्ट करणार आहे आपण. त्याच्यासाठी आज आमचे हे जिल्हाध्यक्ष आहेत आणि आज 26 तारखेला ना, 26 तारखेला आपले जिल्हा कार्यालयाच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा कार्यालयाच्या ओपनिंग पण आहे. त्याच्यामध्ये आपण दर 15 दिवसामध्ये महिलांच्यासाठी जनता दरबार असणार आहे. महिला त्याच्यामध्ये रोजगार निर्मितीसाठी त्यांच्यासाठी आणि त्यांच्यासाठी त्यांचे जे घरगुती प्रॉब्लेम आहे, जे कोणाला दुसऱ्या लोकांना सांगू शकत नाही, कोणी ऐकण्यासाठी आहे नाही, ते सगळी महिलांच्या सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आम्ही ऐकून सॉल्व्ह करणार आहोत. संभाजीनगरमध्ये आरोग्य, शिक्षण व महिला सुरक्षेसंदर्भात कोणता उपक्रम घेण्याची तयारी आहे? हां, हे सगळे आपले जिल्हा कार्यालय जे आहे त्याच्या माध्यमातून हे सगळे उपक्रम होणार. स्थानिक पातळीवर आपण कोणत्या महिला पुढाऱ्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहात? स्थानिक पातळीवर आपण कोणत्या महिला पुढाऱ्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहात? आता असं काही नाव ठरवलेलं नाही आहे. वेळेवर जे सक्रिय राहते, जे येतील सोबत त्यांना घेऊन आपल्या पक्षामध्ये कसं आहे की खूप मोठा जरी नसेल, आपल्याला असं नाही पाहिजे. जरी धनंजय मुंडेंनी सांगितलं, जे कोणत्या मोठ्या नेत्यांनी सांगितलं की मी तुमच्या पक्षामध्ये प्रवेश करतो, तो मला नाही पाहिजे. पण मला कसे लोक पाहिजे, कशी महिला पाहिजे, जे आज मी आहे. मी 27 वर्ष घरामध्ये होती. माझ्या गलीचा जे कुत्रा होता तो मला ओळखत नाही होता. माझी गलीचा कुत्रा मला ओळखत नाही होता की कोणी करुणा धनंजय मुंडे इथे आहे. पण आज माझ्यामध्ये एक तळमळ होती, त्याच्यासाठी मी बाहेर पडली, लढली आणि मोठं नाव झालं. तसंच आपल्याला महिला पाहिजे. जरी मोठं नाव नाही असेल, मोठी नाही असेल, पण एक हृदयामध्ये काम करण्याची धडपड पाहिजे, असे आपल्याला महिला पाहिजे. गर्दीने धरती पाहिजे. हां, धरती पाहिजे. खरी, एकदम खरी गोष्ट. जसे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे 7च होते, 7 फक्त, पण पूर्ण जग जिंकला त्यांनी. तो असे आपल्याला
साथच पाहिजे, पण असं जग जिंकणारे पाहिजे. स्वतःची तड़तड़ाहट, स्वतःची इच्छा पाहिजे काम करण्याची. अभी रात को मुझे इन्होंने बोला कि हम जिला कार्यालय खोल रहे हैं, मैं सुबह 4 बजे उठ के निकल के आई. ये अपने आप को एक्सक्यूज नहीं देती हूँ. आपण सोशल मीडियावर बऱ्यापैकी ॲक्टिव्ह असतात, तर प्रत्येक जनतेमध्ये प्रत्येक स्थानिक पातळीपर्यंत पोहोचताना आपल्याला सोशल मीडियाचा कितपत वापर होतो? मी आज जिथे आहे ते मतलब त्याच्यामध्ये सगळ्यांचा मोठा हात जे आहे ते सोशल मीडियाचाही आहे. क्योंकि सगळ्यांना माहिती आहे, पहिल्यांदा मी जे फेसबुक लाईव्हवर आली होती आणि मैं ऐसे डर रही थी फेसबुक लाइव आने पे, क्योंकि एक औरत घर से निकल के, चूल्हे चौके से निकल के, पति बच्चों से निकल के डायरेक्ट फेसबुक लाइव पे आके क्या बोलेगी, तो मैं एकदम डर रही थी. तो मुझे किसी ने भेजा वीडियो रूपाली ढोमरे जी का कि ये देखो, इसको देख के बोलो. तो वो क्या बोल रही थी मराठी में, मेरे को मराठी भी नहीं आती थी, तो वो क्या बोल रही थी मराठी में मुझे कुछ समझ में नहीं आ रहा था. फिर भी मैं डर डर के गई और मैंने जो अपना पहला फेसबुक लाइव लिया था वो 45 मिनट का लिया था, और 45 मिनट में मुझे 7.5 लाख लोगों ने देखा था उसको. कितने लोगों ने? 7.5 लाख लोगों ने. तो सबसे बड़ा योगदान सोशल मीडिया का ये मेरी तरक्की में था. आपल्या विरोधकांकडून आपली प्रतिमा डागाळली जाते, अशा वेळी आपण तीव्र प्रतिक्रिया देता की संयम राखता? मी खूप संयमातून आज जे मतलब मला सगळा मोठा विश्वास जे आहे माझ्या देवावर आहे, आणि आज एक मंत्री मी घडवलेला आहे माझ्या हातातून. तुम्हाला कोणत्याही व्यक्तीची काही भीती आहेच नाही, आणि जो लोक माझी प्रतिमा असे करण्याचा प्रयत्न करत आहे, मला मागे खिचण्याचा प्रयत्न करत आहे, त्या लोकांशी मला काय लेणं देणंच नाही. मी त्या लोकांचा विचार पण करत नाही. माझा लक्ष फक्त आपले कामावरती आहे. जैसे अर्जुन को कैसे चिड़िया की आँख दिख रही थी, ऐसे ही मुझे महाराष्ट्र में कुछ बदल करना है. मेरा सिर्फ एक ही बात पे ध्यान है, और इसमें मेरा पूरा साथ जो है वो मेरा परमात्मा है. थैंक यू सो मच मैम.